आता आपण बघूया कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यामध्ये, अर्थात फास्ट न्यूज। 2027 सालापर्यंत कुष्ठरोग हद्दपार करण्याचा शासनाचा उद्देश आहे। केंद्र शासनाच्या सूचनेनुसार राज्यात 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत कुष्ठरोग शोध अभियान राबवण्यात येणार आहे। या मोहिमेला आज प्रारंभ झाला। कोल्हापूर जिल्ह्यात कुष्ठरोगाचं प्रमाण कमी झालं असलं तरी अजूनही काही जणांना कुष्ठरोगाचा संसर्ग होतोय। त्यामुळे कुष्ठरोग शोध मोहिमेअंतर्गत ग्रामीण भागात 100% तर नागरी भागातील 30% लोकांची तपासणी करण्यात येईल। आशा वर्कर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मार्फत घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करून कुष्ठरोग शोधण्याचं काम सुरू आहे। नागरिकांनी तपासणीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलंय। कोल्हापुरातील मंगळवार पेठ परिसरातील नॉर्थ स्टार हॉस्पिटलच्या पाठीमागे 2 तरुण पिस्टल आणि जिवंत कारतूस घेऊन फिरत असल्याची माहिती जुना राजवाड्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील यांना मिळाली। त्यांनी जागेवर जाऊन शोध मोहीम सुरू केली। पोलिसांची चाहूल लागताच विशाल जाधव मांगुरे आणि सौरभ पाटील या दोघांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी दोघांनाही शिताफीनं ताब्यात घेतलं। या दोघांकडून एक पिस्टल आणि जिवंत कारतूस जप्त करण्यात आलं। या दोघांना न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रशिक्षणातून व्यक्तिमत्व विकासाबरोबरच समाजाच्या विकासालाही हातभार लावता येतो। समाजाचं आपण काही देणं लागतो ही जाणीव एनसीसीच्या माध्यमातून होते, असे उद्गार ऑनररी मेजर प्राध्यापिका डॉक्टर रूपा शाह यांनी काढले। एनसीसी महाराष्ट्र गर्ल्स बटालियनचं वार्षिक प्रशिक्षण शिबिर नुकतंच पार पडलं। सांगली, इस्लामपूर, वारणा आणि मुरगुड या ठिकाणी झालेल्या शिबिरात 300 पेक्षा अधिक छात्र सैनिक विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या। त्यांना प्राध्यापिका रूपा शाह यांनी मार्गदर्शन केलं। यावेळी कर्नल विक्रम नलवडे, वर्षा मस्के, मेजर सुनीता भोसले, अश्विनी शेजूळ यांनीही मनोगत व्यक्त केली। यावेळी सुभेदार मेजर नारायण पाटील, प्रशिक्षण अधिकारी नारायण पाटील, मिलिंद देसाई, प्रवीण जाधव यांच्यासह एनसीसीचे अधिकारी उपस्थित होते। वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांविरोधात कोल्हापूर महापालिका आणि शहर वाहतूक शाखेच्या वतीनं कारवाई सुरू आहे। आज माळकर तिकटी ते मटण मार्केट रोड ते बिंदू चौक, आझाद चौक ते उमा टॉकीज तसंच सावित्रीबाई फुले रुग्णालय परिसरात कारवाई करण्यात आली। या कारवाईत 2 हातगाड्या, 22 स्टँड बोर्ड, 1 तंदूर भट्टी, 18 लोखंडी टेबल, पार्किंग जाळी आणि 7 खाट असं साहित्य जप्त करण्यात आलं। पोलिसांच्या गोपनीय बातमीदाराकडून अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांना जुगाराबाबत माहिती मिळाली। त्यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक दत्तात्रय देशमुख, अंमलदार मयूर देसाई, समीर पवार, पंकज कारंडे, प्रवीण पवार, माधुरी माळी, अविनाश काळेल, वैष्णवी महारनवर यांनी शनिवारी रात्री मार्केट यार्ड परिसरातील राजीव गांधी वसाहतीतील एका पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला। त्यातून मटका जुगार खेळणाऱ्या 14 जणांवर कारवाई केली। त्यांच्याकडून 2,87,000चं साहित्य जप्त करण्यात आलं।